आय होप हे सुद्धा उत्तर बरोबरच असेल, होय ना जान्हवी मॅडम? माय लॉर्ड, या बाईंनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर दिलेली आहेत. अजूनही जान्हवी मॅडमला असं वाटतंय का की घरात मेड नव्हतीच म्हणून? जज साहेब, मी सांगतेय ना तुम्हाला, या बाईला सगळं शिकवलं जयंतने. हरकत नाही माय लॉर्ड, मी जयंत कानिटकर यांच्या ड्रायव्हरला बोलवण्याची परवानगी मागतो. परमिशन ग्रँटेड. थँक्यू माय लॉर्ड. नाव काय तुमचं? सदा. मला नाही, माननीय कोर्टाला सांगा. सदा. मला सांगा, तुमचे जयंत सर आणि जान्हवी मॅडम यांचं नातं कसं होतं माहिती आहे तुम्हाला? सरांचं मॅडमवर खूप प्रेम आहे साहेब. साहेब सारखे मॅडमला कुठे कुठे हौशीने फिरायला घेऊन जायचे, पण मॅडमचं साहेबांवर कधीच प्रेम नव्हतं. त्या सरांशी कधी नीट बोलायच्या पण नाहीत. आणि तो त्यांचा मित्र आहे ना विश्वा, तो त्यांना भेटायला यायचा. आणि एकदा तर त्यांचा तो मित्र साहेबांच्या घरी रूप बदलून बी राहिला होता. मला वाटतं त्यांचं नक्की एकमेकांशी काहीतरी होतं. जजसाहेब, काय बोलतोय हा माणूस? माझ्या लेकीच्या चारित्र्यावर संशय घेण्याचा अधिकार याला कोणी दिला? माझ्या लेकीने किती छळ सहन केलाय ते तिला माहिती. ऑर्डर ऑर्डर. काय चाललंय? हे कोर्ट आहे, याची जाणीव ठेवा. तुम्हालाही बोलण्याची संधी दिली जाईल. आई, अहो, बस 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 खाली लक्ष्मी. जज साहेब, मी सांगतेय ना तुम्हाला, हा ड्रायव्हर सुद्धा खोटं बोलतोय. अहो, जयंतकडे कधीच कोणी ड्रायव्हर नव्हता. आणि जर का त्याला कधी ड्रायव्हरची गरज पडली तर तो कंपनीच्या ड्रायव्हरला बोलवायचा. मी खरंच सांगते तुम्हाला, या सगळ्या माणसांना जयंतने शिकवून आणलंय. वा, आमच्या बाजूनी साक्ष द्यायला आणलेले सगळे शिकवून आणलेले, पढवून आणलेले. माय लॉर्ड, मी जयंत सरांच्या स्टाफ पैकी एकाला साक्ष देण्यासाठी बोलवण्याची परवानगी मागतो. परमिशन ग्रँटेड. थँक्यू माय लॉर्ड. तुम्ही किती वर्ष जयंत सरांच्या ऑफिसमध्ये काम करता? एक 5 वर्ष झाले.